नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत दुसरं प्रकरण बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार भाग 2 म्हणजे दुसरा व्हिडिओ. तुम्हाला गणित समजून घ्यायचे असेल तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, कारण की प्रश्न समजवता मी त्याच्यात सर्व थेअरी पण एक्सप्लेन केलेलीच आहे. त्यासाठी व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. जर तुम्हाला शिकवलेलं आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला तर सुरुवात करू. काय पोलीस भरती व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये या घटकावर म्हणजेच बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या घटकावर विचारलेले जे प्रश्न आहेत ते आपण सोडून घेऊ. जिथे शॉर्ट ट्रिक लागेल त्या शॉर्ट ट्रिकने लावू, किंवा कारण परीक्षेला शॉर्ट ट्रिक आठवेलच असं नाही, पण ज्या पद्धतीने आपण सोडवतोय तुम्हाला नवीन आयडिया भेटत जाईल त्या पद्धतीने आपण सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर सुरुवात करू. काय हे कोणत्या संख्येला 15ने भागले असता भागाकार 15 येतो आणि बाकी 5 उरते. तर सरळ सांगितलेलं आहे. 15ने भागल्यावर भागाकार किती यायला पाहिजे? 15च यायला पाहिजे. म्हणजे जर 80ला भागले तर किती येईल? का 15 5 75 होतात. 5 बाकी उरते, पण 15 5 75 होतात. तर 5च येतोय भागाकार. आपल्याला किती भागाकार पाहिजे? 15 पाहिजे. तर 90ला पण जाणार नाही. 220 नाही. सरळ जर आपण 15चा वर्ग केला तर किती येतो? 225. म्हणजेच सॉरी 225ला 225ला जेव्हा आपण 15ने भागू, 225ला जेव्हा आपण 15ने भागू, 15 की 15 उरतात किती? 7 उरतात आणि होतात किती? 75 आणि 15 5 75. तेव्हाच 225ला जेव्हा आपण 15ने भागू तेव्हाच आपल्याला भागाकार किती भेटणार आहे? 15 भेटणार आहे. पण बाकी किती उरायला पाहिजे? 5. म्हणून कोणतं उत्तर? ड उत्तर. म्हणजेच 230ला जेव्हा आपण 15ने भागू, बाय ऑप्शन पण तुम्ही सोडवू शकता, पण थोडासा विचार करा. 15 की 15 15 की 15 उरणार उरणार किती आहेत? तर 8 उरणार आहेत आणि किती? 80 होतील आणि 15 5 75. 75 80मधून 75 गेले तर किती उरतात? 5. म्हणजे बाकी किती उरते? 5. म्हणून उत्तर काय असेल? ड ऑप्शन हे आपलं उत्तर असेल. प्रश्न 32वा काय दिलेला आहे? 0.85 आणि 0.085 वजा 0.0085. तर ह्यांची हे सोडवल्यावर तुम्हाला उत्तर काय भेटेल? तर इथे सरळ पहिले ह्यांचा विचार करा. का? कारण की वजा दिलेला आहे. हा जर आपण घेतला तर 0.85 आहे. इथे 4 अंकी आहे, इथे 3 अंकी आहे, इथे 2 अंकी आहे. तर 4 अंकी करण्यासाठी पुढे आपण 2 शून्य लिहून घेऊ. परंतु इथे सुरुवातीला का होणार आहे? 0.085 ह्यांची पहिली तर बेरीज होईल. म्हणजेच 0.008 आणि 5 इथे किती घेणार? 0. नियम माहीत नसतील तर 5वी पासूनचे व्हिडिओ मी टाकलेले आहेत, बेसिकनुसार टाकलेले आहेत, ते तुम्ही बघून घ्या. म्हणजे तुम्हाला ह्या शॉर्ट ट्रिकच्या लक्षात येईल ॲक्च्युलीमध्ये येतं आहे कसं. तर ह्यांची बेरीज केली तर किती येतो? 5. इथे किती होणार आहे? 13. हातचा किती गेला? 1. किती होणार आहे? 9. आणि इथे किती? 0. म्हणजेच आपल्याला ह्याच्यातून वजा काय करायचे आहे? 0.093 आणि 5 हा वजा करायचा आहे. तर वजा केल्यावर आपल्याला काय भेटणार आहे? 10तून 5 गेला 5 भेटणार, 9तून 3 गेला 6 भेटणार. तर 65 वालं उत्तर बघा. 65 वालं एकमेव उत्तर आहे ते कोणतं? अ ऑप्शन हेच एकमेव 65 वालं उत्तर आहे. जरी इथे आपण 4 घेतला, 14तून 9 गेले राहतात 5 आणि 1 इथे दिला म्हणजे राहणार आहे किती? 7. तर पुढचं करायची गरज नव्हती, कारण की ह्याच 2 एकक किंवा दशक का एककवरूनच आपण करू शकत होतो. परंतु किती? 3 ऑप्शन 5 वाले आहेत. तर त्याच्या एक डिजिट पुढे जाऊन आपण विचार करणार आहोत. 65 कोणत्या? अ ऑप्शनमध्येच आहे, म्हणून उत्तर हेच आहे. पुढे जरी सोडवलं तरी आपल्याला उत्तर तेच भेटते. असं करून पण तुम्ही पटकन उत्तर शोधू शकता. प्रश्न 33वा काय दिलेला आहे? 1 2 3 अधिक 4 अधिक 5 असे 10 पर्यंतच्या अंकांची बेरीज किती येते? इथे 0.55 येते, 5.5 येते, 55.0 येते की 555 येते. तर 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज करायची असेल तर काय? शेवटची संख्या गुणिले त्याची पुढची संख्या कोण आहे? 11 भागिले 2 करायचा असतो. कधी? जेव्हा 1 पासून दिलेले असेल तेव्हा. नाहीतर आपण दुसऱ्यांना हा सूत्र वापरू शकत नाही किंवा हे शॉर्ट ट्रिक वापरू शकत नाही. तर किती? बे पंचे 10 आणि किती येणार आहे? 11 5 55. तर इथे किती? 55 दिसतंय का तुम्हाला? इथे पण दिसतोय, पण 0.55 आहे. इथे 5.5 आहे. इथे
55 दशांश शून्य आहे, पण ह्या दशांश चिन्हानंतर शून्य आहे तर त्याचा काही फरक पडत नाही, म्हणजे ते किती असतात, ॲक्च्युली ते 55च आहेत. म्हणून उत्तर काय असणार आहे, क हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. प्रश्न 34वा काय दिलेला आहे, 25 अधिक 35 वजा 20 अधिक 40 वजा 15 वजा 30. तर हे पूर्ण सोडवल्यावर आपलं काय भेटतंय, तर अशा वेळेस तुम्ही वजा वजावाले एकत्र करू शकता किंवा बेरीज वजाबाकी. पण इथे जर 25 आणि 35चा विचार केला तर किती होतो, तर 60. 5 इथे दिले, 40 आणि 60 वजा 20 अधिक 40 आणि 20 अधिक किती आहेत, 40 आहेत, आणि वजा 35 आणि वजा 15 आणि वजा 30 जर आपण घेतले तर किती होतात, तर वजा 45 होतात. आणि 40 आणि हे किती होतात, तर 60 आणि 40 किती होतात, 100 होतात. आणि 20 आणि 45 किती होतात, तर 65 होतात. आणि 100 मधून 65 गेले तर किती राहतात, तर 35 राहतात. कोणतं उत्तर, क मध्ये आपलं उत्तर आहे किती, 35. तुम्ही सर्व वजावाले एकत्र करून बेरीज करून आणि धनवाले बेरीज करून तुम्ही नंतर पण वजाबाकी करू शकता. तुम्हाला ज्या पद्धतीने बेरीज करता येईल त्या पद्धतीने बेरीज करून तुम्ही पटकन, किंवा तुम्ही इथेच वजाबाकी केली, इथे ह्यांची वजाबाकी केली तरी पण उत्तर बरोबरच येणार आहे. चालेल. 35वा काय दिलेला, एक्स संख्येत 30 संख्या मिळवल्यास उत्तर 520 येते. जर त्या संख्येतून 30 ही संख्या वजा केली तर उत्तर काय येईल, काय मिळवल्यास, म्हणजेच सरळ काय आहे, एक्स अधिक 30 तेव्हा किती येतात, 520 येतात. म्हणजे एक्स बरोबर हा 520 हा तिकडे गेल्यावर वजा 30 होणार आहे, आणि 520 मधून जर 30 गेले तर किती राहतात, 490 राहतात, कारण की 30 वजा करतोय. तर या 490 मधून अजून आपल्याला, म्हणजे ती एक्स जी संख्या आहे ती काय आहे, 490 आहे. तर ह्याच्यातून आपल्याला काय करायचे आहे, 30 वजा करायचे आहे. तर 30 वजा केले तर किती येतात, 0 आणि 6 आणि 4 म्हणजे 460. म्हणजेच आपलं उत्तर काय आहे, ड ऑप्शन मधलं 460 आहे. म्हणून ड ऑप्शन हे आपलं बरोबर आहे. प्रश्न 36वा काय, एक्स संख्येला 32 ने भागले असता भागाकार किती येतो, 75 येतो व बाकी 28 राहते, तर ती संख्या कोणती. तर सरळ काय करायचं आहे, एक्स संख्या आहे त्याला 32 ने भागायचं आहे, तेव्हा भागाकार किती येतो, 75 येतो व बाकी किती उरते, 28 उरते. तर आपण ती संख्या कोणती, तर बघा पहिले तर आपण एक्स काढू, काय 75, म्हणजेच 75 हा इथे भागिले तिकडे जाताना का होणार आहे, गुणिले होणार आहे, म्हणजेच किती 32. म्हणजेच ह्यांच्या दोघांचा पहिले तर आपल्याला गुणाकार करावा लागेल. किती, 75 गुणिले 32. 32चा काय 10, 5 दुने 10 आणि हातचा किती गेला 1, 7 दुने 14 आणि 15, 0 घेतला, 5 त्रिक 15, 1 गेला हातचा, 7 त्रिक 21 आणि 22. म्हणजेच किती 0 0 1 आणि किती 3 आणि 4 आणि 2400 येतो. तर काय सांगितले, भागाकार किती 75, भागाकार 75 आहे. म्हणून आपण काय केलं, हा तिकडे नेल्यावर गुणाकार केला तर 2400 येतो, आणि सांगितलेल्या बाकी किती उरते 28. म्हणून ह्याच्यात परत काय करणार आहेत आपण, 28 अधिक करणार आहेत. तर 8 2 4 आणि 2 म्हणजेच किती 2428. कोणत्यामध्ये उत्तर आहे, तर ब मध्ये उत्तर आहे 2428. प्रश्न 37वा काय दिलेला आहे, एक्स संख्येच्या 5 पट, म्हणजेच एक संख्या आहे त्याला काय करायचे आहे, 5 पट म्हणजे 5 ने गुणायचे आहे, एक्स व त्याच संख्येचं काय 2 पट म्हणजेच 2x यांची बेरीज काय सांगितलेलं, बेरीज सांगितलेलं म्हणून अधिक घ्या, आणि किती येतात 147 येतात. तर x बरोबर किती, तर किती होतात 7. म्हणजे दोघांची बेरीज केली तर किती होते, 7x बरोबर 147. एक्सची किंमत काढायची म्हणून 147, हा 7 इकडे गुणिले तिकडे जाताना भागिले, 7 एके 7, 7 दुने 14 आणि 7 एके 7, म्हणजे x बरोबर किती येतो 21. तर उत्तर आपलं क मध्ये आहे, 21 हे उत्तर क मध्ये आहे. प्रश्न 38वा काय, एका संख्येला 8 ने गुणले असता त्याच्या
येणाऱ्या उत्तरामध्ये जर 99 मिळवले तर उत्तर 171 येते. तर ती संख्या कोणती, म्हणजेच कोणती, एक्स किंवा एक्स जी संख्या आहे ती आपल्याला काढायची आहे. तर इथे सुरुवातीला तर आपण काय करू, 171 घेऊ, त्याच्यातून 99 वजा करू, तर किती राहतात, 11तून 9 गेले 2 राहतात, एक इथे दिला म्हणजे 16 राहणार आहेत. 16मधून 9 गेले तर किती राहतात, 7 राहतात, म्हणजेच किती, 72. म्हणजेच 72 असेल. तर काय एका संख्येला 8ने गुणले असता, म्हणजे 72 येण्यासाठी या 8ला 72 येण्यासाठी कितीने गुणाल, तर 9ने गुणाल, तेव्हाच काय येणार आहे, 72 येणार आहे. म्हणजेच 8 9 72. म्हणजे एका संख्येला 8ने गुणले असतात येणाऱ्या उत्तरामध्ये जर, म्हणजेच 72 मध्ये जेव्हा आपण 99 प्लस करू तेव्हा किती भेटणार आहे आपल्याला, 171 भेटणार आहे. म्हणजे उत्तर आपलं काय असायला पाहिजे, 9. म्हणजेच हे उत्तर आपलं बरोबर आहे. तुम्ही अजून वेगळ्या पद्धतीने सुद्धा सोडवू शकता. प्रश्न 39वा, काय एका करंडीत 72 आंबे होते, त्यापैकी 3/4 आंबे काढून त्याचे समान वाटे केले, तर प्रत्येक वाट्यात किती आंबे म्हणजेच पहिले तर आपण काय करू, 72 आंबे आहेत त्याच्यातून 3/4 आंबे काढू आणि त्याचे समान वाटे केले तर प्रत्येक वाट्यात किती आंबे. तर पहिले तर किती सोडवू आपण हे, 4 एके 4, 4 एके 4, इथे किती राहतात, 3 राहतात आणि किती, 4 8 32, किती, 4 8 32, म्हणजेच किती, 18 त्रिक 18 गुणिले 3, तर किती होतात, 8 दुनी 16, सॉरी काय बोलतो मी, 8 त्रिक 24, 2 गेले हातचे, 3 एके 3 आणि किती, म्हणजेच 18 त्रिक 54. 54 आंबे आहेत ते समान वाटायचे. तर समान वाटायचे असतील तर 54 आहेत, 54 आंबे आपल्याला समान वाटायचे. तर 12ने 54ला भाग जातोय का, तर नाही जात, म्हणून हे उत्तर असणार नाही. त्याच्यानंतर 4ने जातोय का, 4 एके 4, 14 होतात, नाही जात. 10ने जातोय का, नाही. कुणी जातोय, फक्त 9नेच जातोय, 9 सक 54, 9 5 45, 9 सक 54, म्हणून या 9 हेच उत्तर आपलं असणार आहे. म्हणजेच किती समान आंबे वाटायचे असतील तर किती आंबे असतील त्या वाट्याला 9 आंबे. प्रश्न 40वा, काय आहे, घड्याळाच्या तबकडीवर सर्व अंकांची बेरीज किती. घड्याळाच्या तबकडीवरील सर्व अंकांची बेरीज म्हणजे किती, तबकडी म्हणजेच अंक किती, 12 आहेत, 1 पासून 12 पर्यंत आहेत, म्हणून 12 गुणिले किती घेणार, 13 घेणार, भागिले किती करणार, 2 आणि किती, बेकबे बेसक 12 आणि तेरसक 78, किती होतात, 78. तर तबकडीवर जे अंक आहेत 1 पासून 12 पर्यंत जे अंक आहेत त्यांची बेरीज किती होते, तर 78 होते, म्हणून ब ऑप्शन हे आपलं बरोबर आहे. प्रश्न 41वा, काय एका संख्येची 6 पट आणि 9 पट यामध्ये 27चा फरक आहे, तर ती संख्या कोणती. म्हणजेच एका संख्येच्या 9 पट आणि 6 पट, म्हणजे ती संख्या आपण काय म्हणू, एक्स म्हणू. ती संख्या काय म्हणू, एक्स म्हणू. म्हणजेच 9x त्याच्यातून 6x, कारण की तीच संख्या, एका संख्येचे 6 पट आणि त्याच संख्येच्या 9 पट, ह्यांचा फरक कितीचा येतो, यामध्ये फरक कितीचा आहे, 27. म्हणून 9x मधून 6x वजा केले तर किती राहतात, 27 राहतात. म्हणून 3x राहणार आहे आणि 27. 9x मधून 6x गेले तर 27 येतात आणि x बरोबर किती येणार आहे, तर 27चे 3 आणि 3 9 27, म्हणजे x बरोबर किती असणार आहे, 9. म्हणजे ती संख्या कोण असेल, 9. म्हणजेच क ऑप्शनमध्ये आपलं उत्तर आहे. प्रश्न 42वा, काय 5000 या संख्येतून कमीत कमी कोणती संख्या वजा केली असता राहिलेल्या संख्येला 19ने पूर्ण भाग जाईल. तर आपल्याला काय करावं लागेल, 19ने पूर्ण भाग जाईल. तर जो 5000 आहे, 5000ला आपल्याला सरळ सरळ काय करावं लागेल, 19ने भाग द्यावा लागेल. तर 19 दुने किती होतात, तर 38 होतात. 50 मधून 38 गेले किती राहतात, 12. 12ला भाग जाणार नाही म्हणून 0 उतरवला. तर 19ने परत 120च्या अगोदरची संख्या कोण आहे, तर 19 सक किती होतात, 114 होतात. म्हणून
किती 114. 19 114. 120 मधून 14 गेले तर 0 सॉरी 10 होतील. 10तून 4 गेले 6 उरतील आणि इथे हे किती दिला 0. 6 उरणार. हा वरून 0 उतरवला तर किती 19 19 त्रिक 57 होतात. तर बाकी किती उरते 3. म्हणजेच कोणती संख्या वजा करावी तर 3. बाकी जी उरेल तीच आपल्याला काय या 5000 मधून वजा करावी लागेल. म्हणजेच 3 तर किती 10तून 3 गेले 7. इथे राहील 9. इथे पण राहील 9 आणि 4997 ला या 19ने पूर्ण भाग जाईल. प्रश्न 43 वा काय एका संख्येतून 8 वजा करून येणाऱ्या वजाबाकीला 8ने भागल्यास भागाकार 2 येतो तर मूळ संख्येतून 4 वजा करून येणाऱ्या संख्येस 4ने भागल्यास किती येईल. तर बघा काय आहे एका संख्येतून 8 वजा केला ती संख्या आपण x म्हणू त्याच्यातून 8 वजा करू येणाऱ्या वजाबाकीला कितीने 8ने भागायचे आहेत भागल्यास भागाकार किती येतो 2 येतो. तर मूळ संख्येतून 4 वजा करून येणाऱ्या संख्येस 4ने भागल्यास किती येईल. म्हणजे पहिले तर आपल्याला x काढावा लागेल. x काढण्यासाठी काय करावं लागेल तर हा 8 तिकडे गेला x वजा 8 बरोबर किती होणार हा 8 तिकडे गेला तर काय होईल गुणाकार होईल तर किती 8 दुणे 16 होईल आणि x बरोबर किती 16 अधिक 8 म्हणजेच x बरोबर किती होणार आहे 24 म्हणजे 24 भेटणार आहे. तर मूळ संख्येतून 4 वजा करू 4 वजा केले तर किती राहतात 20 आणि या 20 ला 4ने भागलं तर उत्तर किती पाहिजे 5. तर उत्तर कोणतं ब ह ऑप्शन मधलं आपलं उत्तर आहे. प्रश्न 44 वा काय एका संख्येच्या 1/9 मधून 9 वजा केले असता उत्तर 9 येते तर ती संख्या कोणती. तर बघा काय सांगितलेल्या एका संख्येतून ती संख्या आपल्याला माहित नाही ती x म्हणू 1/9 म्हणजेच किती 1/9 1/9 मधून 9 वजा केले असता म्हणजेच काय भेटणार आहे आपल्याला हे जर सोडवलं तर आपल्याला x/9 भेटतो. तर 1/9 मधून 9 वजा केले म्हणजे याच्यातून 9 वजा करायचे उत्तर किती भेटतं 9 येते तर ती संख्या कोणती म्हणजेच x/9 वजा 9 हे आपल्याला सोडवायचं आहे. तेव्हा किती उत्तर येतं 9 येतं म्हणजेच बरोबर किती 9. तर x/9 हा 9 तिकडे गेला तर वजा आहे तर अधिक 9 होईल आणि x/9 बरोबर किती होणार आहे तर 9 दुणे 18 आणि x बरोबर हा इथे छेदात आहे तिकडे जाताना काय होणार आहे अवसात जाईल म्हणजेच 18 किती होतात तर 162 18 किती 162 येतात म्हणून आपलं उत्तर काय असेल हे उत्तर आपलं बरोबर आहे. प्रश्न 45 वा काय एका संख्येची 6 पट आणि दुप्पट यामध्ये 32चा फरक आहे तर ती संख्या कोणती. सरळ मागे पण झालंय काय एका संख्येची ती संख्या काय x म्हणू तर 6 पट म्हणजे 6x आणि दुप्पट म्हणजेच किती 2x यामध्ये कितीचा फरक आहे 32चा आहे म्हणून 6x मधून 2x वजा करू फरक म्हणजेच वजाबाकी तेव्हा किती उरतोय 32 उरतोय म्हणून इथे 4x येईल आणि इथे किती 32 आणि x बरोबर किती येणार आहे 32/4 म्हणजेच हा तिकडे जाताना गुणाकार आहे तर भागाकार होईल म्हणून 4×8 32 म्हणजे x बरोबर किती येणार आहे 8. तर आपलं उत्तर कुठे आहे ऑप्शन मध्ये आहे. प्रश्न 46 वा काय 3/4 मध्ये किती संख्या मिळवावेत म्हणजे बेरीज 4/3 येईल म्हणजेच ती संख्या आपल्याला माहित नाही ते आपण शक्यतो xच म्हणतोय म्हणून 3/4 मध्ये किती मिळवात म्हणजेच x मिळवू तेव्हा बेरीज किती येईल 4/3 येईल म्हणजे x बरोबर 4/3 हा तिकडे जाईल तर वजा 3/4 येणार आहे. x बरोबर छेद समान नाही म्हणून आपण अवसांची बेरीज वजाबाकी करू शकत नाही तर छेदाछेदांचा गुणाकार किती 3×4 = 12 होतात हा 4×16 होतात वजा 9 येतात आणि x बरोबर किती येणार आहे x बरोबर 16 मधून 9 गेले तर किती राहतात
7 आणि छेद किती 12 म्हणजेच किती 7/12. तर कोणतं ऑप्शन आहे? तर क ऑप्शनमध्ये 7/12 आहे, म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे? 7/12 हे उत्तर आहे. प्रश्न 47 काय? जर जर जयदीप एका तासात 20 पाने लिहितो तर त्यास 45 पाने लिहिण्यास किती वेळ लागेल? तर एका तासात 20 पाने तर 45 पाने विचारलीत, तर आपल्याला काय करावं लागेल? एका तासात म्हणजेच किती 60 मिनिटात किती पानं? 20 पाने. एका तासात 60 मिनिटात 20 पाने, तर 45 पाने लिहिण्यास त्याला किती वेळ लागेल? तर असं लिहू शकतो आपण, 60 मिनिटात 20 पाने तर 45 मिनिटात किती? तर प्रश्नचिन्ह आहे, त्याच्यासमोरील भागाकार म्हणजे 60 गुणिले 45 आणि भागिले किती 20. तर हा शून्य गेला, हा शून्य गेला आणि बेकबे बेत्रिक 6 आणि 45 त्रिक किती होतात? तर इथे 50 पकडलं तर किती, किंवा 5 त्रिक 15 होतात आणि 1 केला हातचा आणि 3 चौक 12 आणि किती 13 म्हणजेच किती 135 मिनिटं लागणार आहेत. किती मिनिटं लागणार आहेत? 135 मिनिटे लागणार आहेत. तर त्याला आपण जर 60ने भागलो तर 60 एके 60, 60 दुने 120 म्हणजेच किती 2 तास गुणे आहेत 120 येतात, उरतात किती 135 मधून जर 120 गेले तर 15 उरतात, म्हणून 2 तास आणि किती 15 मिनिटे. तर कोणतं ऑप्शन आहे? तर ऑप्शन मध्येच 2 तास आणि 15 मिनिटे आहे, म्हणजेच आपलं उत्तर काय असणार आहे? 2 तास आणि 15 मिनिटे. प्रश्न 48 काय? माथेरानला गेलेले 25 लोकांचा एकूण खर्च 7,575 रुपये झाला, तर प्रत्येक व्यक्तीस किती खर्च झाला? तर सरळ सरळ इथे 7,575 75ला आपल्याला 25ने भागायचं आहे. तर 25ने भागलं तर 25 एके 25, 25 त्रिक 75 आणि बाकी शून्य आले म्हणून 0 आणि 25 त्रिक 75 म्हणजेच किती 303 रुपये प्रत्येकाला खर्च आला. म्हणून आपलं ब ऑप्शन हे बरोबर आहे. 49 काय? 3x अधिक 2 बरोबर 8, तर x बरोबर किती? तर हे साधं सिंपल आहे. 3x अधिक 2 बरोबर किती 8 आणि x काढायचं आहे, म्हणून पहिला हा तिकडे जाणार, म्हणजेच 8 हा तिकडे गेला तर काय आहे अधिक आहे, तर का होणार -2 होणार आणि 3x बरोबर 8 मधून 2 गेले तर 6 राहतात आणि x बरोबर किती 6/3. हा गुणिले तिकडे जाताना भागिले 3 एके 3, 3 दुने 6 म्हणजे x बरोबर किती 2. तर उत्तर कोणतं? ब मध्ये आपलं उत्तर बरोबर आहे. 50 काय? 4x अधिक 7 बरोबर 15, तर x बरोबर किती? आत्ताच केलं तसं 4x अधिक 7 बरोबर किती 15, म्हणजेच 4x इथेच राहिला, 15 हा तिकडे गेला तर -7 होणार, अधिक आहे तर -7 होणार आणि 4x बरोबर किती येणार आहे? 15 मधून 7 गेले तर 8 राहतात आणि x बरोबर किती 8 हा गुणिले तिकडे जाताना भागिले, म्हणजे 4 एके 4, 4 दुने 8 म्हणजे x बरोबर किती 2. तर कोणतं उत्तर? अ मध्ये उत्तर आपलं बरोबर आहे. 51 काय? एका संख्येला 12ने भागल्यास बाकी 7 उरते व 15ने भागल्यास बाकी किती 10 उरते, तर ती संख्या कोणती? तर सरळ सरळ बाय ऑप्शन सुद्धा तुम्ही करू शकता. हा प्रश्न बाय ऑप्शनच करा. म्हणजेच किती 12 पंचे 60, बाकी उरते उरते का 7, तर उरते आणि 15 चोक 60. तर इथे बाकी किती उरते? इथे 15ने भागल्यावर बाकी किती उरायला पाहिजे? 10 उरायला पाहिजे, पण इथे किती उरते? 60च उरते. तर 67 तर येणार नाही का? 12ने भाग दिल्यावर बाकी 7 उरते, परंतु 15ने भाग दिल्यावर बाकी 10 उरत नाही. तर 70चा पण जर आपण विचार केला तर 12 पंचे 60 होतात, उरतात किती 10, म्हणजेच हे पण ऑप्शन नाही. 53चं जर 12 दूनी 24, 12 त्रिक 36, 12 चोक 48. 48 वजा केले 53 मधून 48 वजा केले तर किती 5. आपल्याला बाकी किती पाहिजे 7, म्हणून हे पण उत्तर नाही. राहिले तर कोण 55, हेच उत्तर असेल आहे. म्हणजेच 55ला जर आपण 12ने भागलो तर 12 एके 12, 12 दुनी 24, 12 त्रिक 36, 12 चोक 48. म्हणजे 55 मधून जर 48 वजा केले तर उरतात किती 7, बाकी येते का 7 येते. परत याच संख्येला कितीने
कोणाला या 55लाच कितीने भागायचे आहे तर 15ने भागायचे. 15 के 15, 15 2 30, 15 त्रिक 45. पण 55 मधून जर 45 गेले 15 चोक तर 60 होतात, म्हणजे मोठी संख्या होते म्हणून ते घेता येणार नाही. जर 55 मधून 45 गेले तर किती राहतात 10, बाकी किती उरते 10. म्हणून उत्तर काय असणार आहे आपलं ड हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 52 काय दिलेला आहे 0.5 किलोग्रॅम अधिक 10 किलोग्रॅम अधिक 100 ग्रॅम या सर्वांची बेरीज केली तर किती येते तर 10 किलोग्रॅम आणि हे 0.5 किलोग्रॅम म्हणजेच किती 500 ग्रॅम अधिक हे 100 ग्रॅम किती होतात तर 600 ग्रॅम होतात आणि हे 10 किलो आणि हे 600 ग्रॅम. म्हणून उत्तर काय पाहिजे दिलेलं आहे का 10 किलो आणि 600 ग्रॅम. इथे 10 किलो आणि 500 ग्रॅम म्हणजे 10.5 किलो, इथे 11.5 किलो आणि इथे किती 10 किलो आणि 600 ग्रॅम हे आहे, म्हणजेच हेच आपलं उत्तर आहे 10 किलो आणि 600 ग्रॅम. इथे 0.5 किलोग्रॅम म्हणजेच किती अर्धा किलो म्हणजेच 500 ग्रॅम अधिक हे 100 ग्रॅम किती होतात दोघे मिळून 600. हे 10 किलो तर आहेत त्याच्यात 600 ग्रॅम जर प्लस केले तर किती व्हायला पाहिजे 10 किलो आणि 600 ग्रॅम झाले पाहिजे. म्हणून उत्तर काय असणार आहे हे इथे असं दिलं आहे 10.6 हे पण काय पुढे 2 शून्य दिले तर 600 ग्रॅम होतात. 53 काय आहे तर 0.5 अधिक 1 छेद 0.5 तर काय करायचं आहे बेरीज करायची आहे. तर 0.5 अधिक जर इथे दशांश चिन्हामध्येच काढून घेतलं तरी चालेल. इथे किती 10/5 होणार आहे आणि 5 दुने 10 होणार आहे, म्हणजेच किती 0.5 अधिक 2 म्हणजेच किती 2.5 उत्तर म्हणजेच आपलं काय असणार आहे ब ऑप्शन मधलं उत्तर असणार आहे. किंवा इथे छेद समान करून केलं तरी पण येणार आहे, किंवा इथे दशांश चिन्ह घालवण्यासाठी 1/0.5 जर दशांश चिन्ह घालवायचे असेल दशांश चिन्हानंतर किती अंक आहे 1 म्हणून 10ने गुणलं तर अवसाला सुद्धा 10ने गुणावंच लागतं, म्हणून 10 छेद किती 5 येणार आहे. 5 दुने 10 होतात म्हणजे 2 पूर्ण संख्या भेटते आणि 0.5 जर ह्याच्यात प्लस केला तर किती येतो 2.5 येतो. म्हणून उत्तर काय असणार आहे 2.54. काय एका संख्येत तिची निमपट मिळवल्यास बेरीज 123 येते तर ती संख्या कोणती. आता एका संख्येत काय तिची निमपट म्हणजे अर्धी म्हणजेच x अधिक त्याच संख्येचा निमपट म्हणजे x/2 तेव्हा बेरीज किती होते 123 होते तर ती संख्या कोणती. तर अशा वेळेस छेदात 1 आहे तर आपण काय करू छेद समान करू 2 येणार हा किती बे आणि x अधिक x बरोबर किती 123 आणि 2x अधिक x बरोबर किती होतात तर 3x/2 बरोबर 123 आणि 3x हा 2 तिकडे गेला तर 123 गुणिले 2 होणार आहे ना 3x बरोबर किती होणार आहे 6 4 आणि 2 246 तर 3x आहे तर x ची किंमत काढण्यासाठी 3 तिकडे जाईल तर 246 भागिले 3 करा किती येणार आहे तर 3×5 15 3×6 18 3×7 21 3×8 24 आणि 3×1 3 म्हणजे x बरोबर किती येणार आहे 81. तर उत्तर तर उत्तर 81 नाही किती 3×7 21 3×8 24 आणि हे 6 आहेत म्हणजे 3 दुने 6 किती पाहिजे 82 पाहिजे. तर कोणतं ऑप्शन ऑप्शन मधलं आपलं उत्तर बरोबर आहे. 55 काय दिलेलं आहे खालील संख्या मालिकेतील 5ने भाग जाणारी सर्वात मोठी संख्या आणि 7ने भाग जाणारी सर्वात लहान संख्या यांची बेरीज किती. 5ने भाग जाणारी सर्वात मोठी संख्या आणि 7ने भाग जाणारी सर्वात लहान संख्या. तर 5ने भाग जाणारी सर्वात मोठी संख्या तर कोण असेल तर 95. कोण असणार आहे 95. 5ने सर्वात का कारण की एकक स्थानी 5 आहे म्हणून आणि हीच मोठी आहे तर
95. सर्वात मोठी संख्या आणि 7ने भाग जाणारी सर्वात लहान संख्या. 7ने भाग जाणारी सर्वात लहान तर किती आहे? 7 आहे. इथे 7 आहे. भाग जाणारी सर्वात लहान यांची बेरीज केली तर किती येते? 2. म्हणजे 5 अधिक 7 12 होतात. 1 गेला हातचा म्हणजेच किती? 102. तर कोणतं उत्तर बरोबर आहे? तर क ऑप्शनमधलं आपलं उत्तर बरोबर आहे. प्रश्न 56. काय 2 अंकी संख्येतील फरक 7 असून त्यांचा गुणाकार किती आहे? 260 आहे. तर त्या संख्या कोणत्या? बघा इथे काय फरक 7. 7 वजा 14 मधून 7 गेले तर 7च राहतात. पण 14 साथे गुणाकार केला तर 260 येतोय का? तर नाही. जरी 14 10 केलं तरी किती येतात? 140च येतात. तर इथे तर 260 दिलेला आहे. म्हणून हे ऑप्शन असणार आहे का? नाही. त्याच्यानंतर 19 मधून 12 गेले किती राहतात? 7 आणि 19 12 ह्यांच्या दोघांचा गुणाकार केला तर 260 यायला पाहिजे. म्हणजे ह्या बाय ऑप्शनच आपल्याला प्रश्न सोडवावा लागेल. म्हणजेच 19 गुणिले जर 12 केला तर किती? 12 9 108. हातचे किती गेले? 10. 12 एके 12 आणि किती होतात? 22 होतात. म्हणून 228 येते. आपल्याला ते किती? 260 पाहिजे. तर जर आपण क ऑप्शनचा विचार केला तर आहे का फरक? 7चा आहे आणि दोघांचा गुणाकार केला तर किती येतो? तर 13 दुणे 26 म्हणजेच किती? 260 येतोच. म्हणून कोणतं उत्तर बरोबर आहे? तर क ऑप्शन हे आपलं उत्तर बरोबर आहे. प्रश्न 57. काय? 0.05 0.05 या संख्येला कोणत्या संख्येने गुणले असता गुणाकार 1 येईल? तर या संख्येला कोणत्या संख्येने गुणले असता गुणाकार 1 येईल? बाय ऑप्शन पण करू शकता किंवा 0.05 गुणिले 25 25 5 125 होतात. 1 तर येत नाही म्हणून जर 20 घेतला तर 5 पंचे 100 होतात आणि किती नंतर? 2 नंतर दशांश चिन्ह म्हणून इथे किती? दशांश चिन्ह येणार. म्हणजेच कोण? ब ऑप्शनच आपलं उत्तर बरोबर आहे. म्हणजेच इथे जर आपण 25 पाचा केला तर 125 येतो आणि किती नंतर दशांश चिन्ह? 2 नंतर म्हणून 1.25 येईल. तर आपल्याला तर 1 पाहिजे म्हणून किती? 20नेच. म्हणजे 20 पाचे 100 आणि 2 डिजिट नंतर म्हणून 20 हेच आपलं उत्तर आहे. प्रश्न 58. काय दिलेलं आहे? एक संख्या दुसरीच्या तिप्पट असून दोन्ही संख्यांची बेरीज 100 आहे. तर दुसरी संख्या कोणती? तर आपल्याला काय दुसरीच्या एक संख्या म्हणजेच पहिली संख्या काय असणार आहे? तिप्पट असणार आहे. कोणाच्या? दुसरीच्या. म्हणजे दुसरी संख्या x आणि पहिली संख्या 3x. दोघांची बेरीज केली तर किती? 100. म्हणून 4x बरोबर किती? 100 आणि x बरोबर किती? 100 भागिले 4 आणि x बरोबर किती येणार आहे? 4 एके 4 4 दुणे 8 2 उरतात आणि 4 पंचे 20. म्हणजेच ती दुसरी संख्या काय असणार आहे? 25 असणार आहे. म्हणजेच उत्तर काय असणार आहे? क ऑप्शन हे आपलं बरोबर असणार आहे. 59. काय? एका संख्येच्या लगतची मागील व पुढील संख्या यांचा गुणाकार किती? 168 आहे. तर ती मूळ संख्या कोणती? तर हे सरळ आपण बाय ऑप्शननेच सोडू. म्हणजेच 14 आहे तर मागची संख्या 13 असेल आणि पुढची संख्या किती असेल? 15 असेल. तर ह्यांचा गुणाकार जर 168 आला तर हेच आपलं उत्तर असेल. किती? 15 त्रिक 45 4 गेले हातचे. म्हणजे इथे जर एकक स्थानीच 5 आला तरी आपण करू 15 एके 15 आणि किती? 19. तर किती? 195. म्हणजेच हे आपलं उत्तर नाही. 13 जर घेतली तर 13च्या मागची संख्या 12 पुढची संख्या 14 गुणाकार करू. 12 चोक 48 12 दोन्ही 24 12 त्रिक 36 12 चोक 48 4 गेले हातचे 12 एके 12 आणि किती? 4 किती होतात? 16. म्हणजेच कोण असेल? 13 हीच संख्या आपलं उत्तर असेल. का? कारण की काय सांगितलेलं आहे? एका संख्येच्या लगतची व मागील व पुढील म्हणजे ते ऑप्शन आहे 13. त्याची मागची संख्या 12 आहे, पुढची संख्या 14 आहे. यांचा गुणाकार केला तर किती येतो? 168 म्हणून उत्तर काय आहे? ब 13 हे उत्तर आपलं आहे.